तुमचा व्हिडिओ बंद करा. आणि सरांना हे- हा, माऊलीचा. दर्शकांना नमस्कार. प्रारंभ कला अकॅडमी, चांगुलपणाची चळवळ अर्थात मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी, अच्छाई का अभियान या कार्यक्रमाच्या ऊर्जा कट्टा अंतर्गत मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. प्रारंभचे कार्यक्रम खरं तर नेहमी वेळेत सुरू होतात, पण काही तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रमाला एक 10 ते 15 मिनिटं उशीर होतोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. एका छोट्याशा गोष्टीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे, कारण आज जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगणं मला गरजेचं वाटतं, उचित वाटतं. गोष्ट अशी आहे की देवाला प्रश्न पडला की ऊर्जेचं रहस्य माणसापासून कसं लपवावं. ऊर्जा जी आहे माणसामध्ये ती कशी लपवून ठेवावी, त्याचं रहस्य जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचता कामा नये जे देवानी त्याला दिलंय. आणि म्हणून देवांनी एक सभा बोलवली. पहिला देव म्हणाला, आपण एक काम करूया, ऊर्जेचं जे रहस्य आहे ना ते आपण पृथ्वीवरच्या उंच शिखरावर पर्वतावर कुठेतरी दडून ठेवू, म्हणजे माणूस तिथे पोहोचूच शकणार नाही. दुसरा देव म्हणाला, अरे माणूस कुठेही पोहोचू शकतो, काही उपयोग नाही, तिथे नको करूया. मग दुसरा देव असं म्हणाला, आपण एक काम करू, समुद्राच्या तळाशी ही ऊर्जा आपण लपवून ठेवू. पहिला देव म्हणाला, अरे हे बघ, जो माणूस उंच शिखरापर्यंत पोहोचू शकतो तो तळापर्यंत का नाही पोहोचणार? नाही नाही, याच्यात काही अर्थ नाही. आपण एक काम करू, हे ऊर्जेचं रहस्य जे आहे हे आपण जमिनीत गाडून टाकू. तिसरा शहाणा समजदार देव तिथे हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, आपण एक काम करू, आपण हे सगळं जे रहस्य आहे ना ऊर्जेचं हे माणसालाच देऊन टाकू, म्हणजे त्याचा त्याला शोध लागणार नाही. पण हे ज्या व्यक्तींनी त्या शहाण्या देवाचं म्हणणं खोटं ठरवलंय, ऊर्जेचा शोध काय, सगळीकडे सातत्याने ऊर्जेचा वापर करताना ही ऊर्जा नक्की काय असते, कशी असते, कुठून येते, कशी मिळते, जसे अवयव आहेत तशी ऊर्जा हा काही एखादा भाग आहे का शरीराचा, काय आहे नक्की ऊर्जा, आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडून. डॉक्टर, आजच्या ह्या व्यासपीठावर तुम्हाला आमंत्रित करते. नमस्कार. प्रारंभ कला अकॅडमी, चांगुलपणाची चळवळ, मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी अर्थात अच्छाई का अभियान, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतनं साकार झालेला मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी आणि प्रारंभ कला अकॅडमी तर 20 वर्ष ठाण्यात काम करते, ज्याबद्दल आपण परिचित आहातच. दर्शकांना डॉक्टरांचा परिचय खरं तर वेगळा असा करून द्यायची गरज नाही. आपल्या ठाण्याचं भूषण आहेतच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचे मानसोपचार तज्ज्ञ आणि मानविकास तज्ज्ञ असं मनोविकास तज्ज्ञ असं म्हणायला हरकत नाही. पण तरी सुद्धा थोडक्यात परिचय करून देते. ठाण्यामध्ये IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या माध्यमातून गेली 30 वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉक्टरांचा सहभाग आहे. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक आणि सध्या अध्यक्ष. मानसिक आरोग्य आणि समाज यांच्यातलं अज्ञान आणि गैरसमजुतीची दरी कमी करण्यासाठी अनेक माध्यमातून, अनेक उपक्रमातून डॉक्टर नाडकर्णी सातत्यानं प्रयत्न करत असतात, जे आपण सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून वाचत असतो, ऐकत असतो. स्वभाव विभाव, विषाद योग, मुक्तिपत्र, मनोगती, शहाण्यांचं सायकियाट्रिस्ट, हेही दिवस जातील अशी एकूण 19 पुस्तकं ऊर्जेसह त्यांनी लिहिलेली आहे. त्या तिघांची गोष्ट, गेट वेल सून आणि जन्मरहस्य या गाजलेल्या नाटकाचे लेखक, मनोविकार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्य संदर्भातील अनेक पुस्तकं डॉक्टरांची प्रकाशित आहेत.
मला असं वाटतं मी जर आज परिचय करून देत बसले तर आजची रात्र पुरणार नाही. इतका मोठा परिचय आहे, त्यामुळे वेळ न घालवता ही ऊर्जा नक्की कुठून येते, कशी येते, काय असते ऊर्जा, कशाला म्हणतात ऊर्जा, जाणून घेऊया डॉक्टरांकडून. डॉक्टर, नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. मला सांगा, बेसिक ऊर्जा तशी प्रत्येकामध्येच असते. हं? हं. पण तुमच्यामध्ये ही ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात सामावली आहे, याची जाणीव तुम्हाला पहिल्यांदा कधी झाली? आणि ही ऊर्जा तुम्हाला कोणाकडून आली असं तुम्हाला वाटतं? तुला आणि सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि शुभेच्छा. अ, तू म्हणालीस ते बरोबर आहे, की प्रत्येक माणसामध्ये एक प्रकारची ऊर्जा असतेच असते. कारण ज्याला तत्वज्ञान प्राण असं म्हणतो. तर प्राण म्हणजे ऊर्जाच आहे एक प्रकारची आणि सगळ्या जीवित असलेल्या वस्तूंच्या मध्ये ऊर्जा ही असणार. माणसाची ऊर्जा ही थोडी स्पेशल आहे. ती अशासाठी, की माणसाला शारीरिक ऊर्जा तर आहेच. पण शारीरिक ऊर्जेला बळकटी देणारी किंवा कधी-कधी तिला रिप्लेस करणारी, अशी एक मानसिक ऊर्जा आहेच आहे. आणि त्या मानसिक ऊर्जेच्या मध्ये विचार आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे माणूस ऊर्जेचं नियमन करू शकतो, ऊर्जेचं संक्रमण करू शकतो, ऊर्जेमध्ये भर घालू शकतो. त्यामुळे हे सगळं माणसाने शक्य केलेलं आहे. म्हणजे मूलभूत जीवनाची जी एक ऊर्जा आहे, ती माणसानं खूप विकसित करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही गोष्ट फक्त बाहेरच्या ऊर्जेबद्दलच नाही आपल्याला म्हणता येणार आहे. पण ही गोष्ट आपल्या मानसिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये सुद्धा तितकीच खरी आहे. हं, आणि म्हणून आपल्याला या ऊर्जेचा विचार अनेक अंगांनी करावा लागतो. हं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता तू माझ्या बाबतीमधला प्रश्न केलास, तर प्रत्येक मूल हे एक ऊर्जेचं एक प्रमाण घेऊन जन्माला येत असतं. म्हणजे तो किती वॅटचा बल्ब आहे तसं असतं. तर त्यामुळे काही जणांचा बल्ब 50 वॅटचा असतो, काही जणांचा 100 वॅटचा असतो. तुमचा किती वॅटचा असेल? आणि त्या अशासाठी सांगितलं, हं, की बऱ्याच वेळेला छोटी मुलं जी आमच्याकडे आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा येतात ना, हां. ती अशी येतात, की त्या मुलांच्या मध्ये सुद्धा या ऊर्जेचं काय करायचं? असा प्रश्न पालकांना पडलेला असतो. म्हणजे ही ऊर्जा जी त्यांची असते ना, ती मोटर ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे स्नायूंची ॲक्टिव्हिटी असते. आणि त्याचबरोबर त्यांचं मन सुद्धा चंचल असतं. ते एका जागी स्थिरावत नसतं. तर हा प्रत्येकाचं एक इक्वेशन आहे. म्हणून तुमचा बल्ब किती वॅटचा आहे, हे जसं महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे या ऊर्जेचं नियमन तुम्ही कसं करता, ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून त्या ऊर्जेला वळण लावणारं वातावरण तुमच्या आजूबाजूला असणं, ही गोष्ट महत्वाची ठरते. आणि म्हणून मग मी आता माझ्या उदाहरणाकडे येतो, हं, की माझ्या उदाहरणामध्ये मला असं दिसतं, आता पाठी जाऊन विचार करताना, की मला ऊर्जा बऱ्यापैकी चांगली असली पाहिजे, स्मरणामध्ये जी आहे ती. पण महत्वाची गोष्ट, की आजूबाजूच्या मंडळींनी, म्हणजे खास करून माझ्या आई-वडिलांनी, या ऊर्जेला वळण लावण्याचे खूप सारे प्रयत्न म्हणा किंवा खूप साऱ्या वाटा या मला लहानपणापासून दिल्यात, असं आता मला कळतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी या ऊर्जेवरती खूप जास्त बंधनं पण घातली नाहीत. हां. आणि मला वाटतं ही गोष्टही फार महत्वाची आहे. माझं बालपण हे छोट्या गावामध्ये आणि निसर्गाच्या खूप जवळच्या वातावरणामध्ये गेलं. हं, हं. पण त्याच्यामध्ये माझ्या समवयस्कांचा खूप समावेश नव्हता. हं, हं. त्यामुळं माझी जी ऊर्जा आहे, ती मी निसर्गाच्या सोबत खूप राहायचो आणि मोठ्या माणसांच्या सोबत खूप मला राहायला लागायचं. माझे वडील महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. तिकडच्या हॉस्टेलचे रेक्टर होते जळगावला. हं, हं. आणि आम्ही गावापासून दूर राहायचो. त्यामुळे माझा संबंध हा
तरुणांशी जास्ती यायचा समवयस्कांपेक्षा. आणि आमचा बंगला, आमचं जे क्वार्टर्स होते ते अगदी एकटेच होते, त्यामुळे दुसरं कुटुंबही तिकडे राहणार नव्हतं. पण त्याचा काही स्वरूपात फायदा झाला असावा, की माझी जी मुक्त भ्रमंती असायची हं, त्या सगळ्या परिसरामध्ये, हं, त्याच्यावरती माझ्या आई-वडिलांनी कधीच बंधनं घातली नाहीत. हं. आणि त्यांनी माझ्यासमोर वेगवेगळे मार्ग, वाचनाचा मार्ग असेल किंवा आम्ही आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने सण साजरे करायचो, त्या सण साजरे करायची पद्धत असेल, की ज्याच्यामध्ये ऊर्जेचा विनिमय व्हायचा. म्हणजे आम्ही प्रत्येक सण, आणि सण याचा अर्थ फक्त धार्मिक सण नाही. आम्ही 2 ऑक्टोबर साजरा करायचो, 15 ऑगस्ट साजरा करायचो, 26 जानेवारी साजरा करायचो, 1 ऑगस्ट साजरा करायचो. अरे वा. तेव्हा सगळ्या मोठ्या माणसांचे स्मृतिदिन आम्ही साजरे करायचो. आम्ही बौद्ध पौर्णिमा साजरी करायचो, ख्रिसमस साजरा करायचो, हं, ईद साजरा करायचो. आणि त्या प्रत्येक वेळेला ते साधे उपक्रम असतात, की आमच्या घरामध्ये एका टेबलवरती आम्ही आरास करायचो त्या सणाची. म्हणजे समजा 2 ऑक्टोबर असेल, तर गांधीजींचा आमच्याकडे एक छोटा पुतळा होता, तो ठेवायचो. बाजूला त्यांची पुस्तकं ठेवायचो. अशी आरास करायचो सगळी. म्हणजे ऊर्जा सुद्धा तुम्ही छोट्या-छोट्या उपक्रमांच्या मधून कशी कारणी लावता, हे माझ्या आई-वडिलांना माहिती असावं, असं मला आता वाटतं. दिवाळी आली, तर एकत्रितपणे रांगोळी काढायची, एकत्रितपणे कंदील करायचा. या सगळ्यामध्ये ऊर्जेला तुम्ही एक कलात्मकता सुद्धा देत असता. हं, तर हं, ती कलात्मकता, ते वळण हे माझ्या ऊर्जेला लावलं गेलं असावं, असं आता मला पाठी वळून बघताना खूप जाणवतं. आणि आई-वडिलांच्या संदर्भातली कृतज्ञता खूप मनामध्ये दाटून येते, हं, हं, हं. की अरे, आपल्याला या तऱ्हेच्या अनेक पद्धतीचं वळण त्यांनी लावलं आणि तुला वळण लावतो आहोत, असं न सांगता त्यांनी ते वळण लावलं. क्या बात है. हां, आणि त्यामुळं मला असं वाटतं, की ती ऊर्जा नियमित व्हायला किंवा तिचं नियमन व्हायला ही त्या काळापासून सुरुवात झाली असावी. नेमका क्षण मला माहीत नाही, की आपल्याला आपल्या ऊर्जेमधली जाणीव कधी झाली. कधी झाली? असा काही क्षण मला आठवत नाही. पण तो जाणीव होण्याचा क्षण असण्यापेक्षा तो जाणीव होण्याचा प्रवाह असला पाहिजे, असं आता पाठी बघताना लक्षात येतं. म्हणजे डॉक्टर, थोडक्यात आताच्या पद्धतीत मूल असं ऊर्जावान असलं की त्याला एक बिरुद लावलं जातं, हायपर ॲक्टिव्ह. तुमच्या आई-वडिलांनी त्याला हायपर ॲक्टिव्ह न म्हणता त्या ऊर्जेचं अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने बांधून तुम्हाला ठेवण्यासाठी त्या ऊर्जेचा वापर केला. आणि त्याच वेळेला माझी मुक्तता हं, त्यांनी कुठं अशी बांधून ठेवली नाही. म्हणजे त्यांनी मला हं, बांधलं एका अर्थानं, हं. पण मला मुक्त असण्याचा अनुभव हा नेहमी दिला. बरोबर. मला असं वाटतं की ज्या वेळेला म्हणजे तुम्ही आता जसं म्हणताय तसं की त्यांनी तुम्हाला कुठेही बांधून ठेवलं नाही. त्यांनी तुमच्या ऊर्जेला व्यवस्थित आकार येऊ दिला. पण बाल्यावस्थेपासून किशोरावस्थेत येईपर्यंत असा समज यायला ज्या वयात यायला लागली, त्यावेळेला एखादा क्षण असा आला का, की आपल्यातली ऊर्जा गेली, असं कधी काही झालं का? हो, आणि ते शारीरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीत झालं, हं, की मी एक 5-6 वर्षाचा होतो हं, आणि त्यावेळेला मला एक खूप मोठा ताप भरला आणि आम्ही जळगावला राहत होतो. तिथे वैद्यकीय सुविधा ह्या त्या काळामध्ये खूप आधुनिक प्रकारच्या नव्हत्या. हं, हं, म्हणजे बालरोग तज्ञ सुद्धा त्यावेळेला एकच होते अख्ख्या गावात. आणि इतका इतका ताप भरला, की ते म्हणाले, की हा बहुतेक मेंदूमध्ये गेलेला ताप आहे. मग तो मेंदूमध्ये गेलेला ताप आहे. मग त्यांनी त्याचं कण्यातून पाणी काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळी. मग तो यथावकाश ताप उतरला माझा आणि तो ताप उतरल्याच्या नंतर ज्यावेळेला आता ताप काढला गेलाय तुझा, तर आता तू जरा अंथरुणावरनं, कॉटवरनं खाली ये. हं. तर माझ्या दोन्ही पायातली शक्ती गेली आणि मी धाडकन पडलो खाली. तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं, की आणि सगळ्यांच्याच लक्षात आलं, की अरे, याच्या स्नायूमधली शक्तीच गेली आहे. हो, नंतरच्या काळामध्ये मग त्याचं डायग्नोसिस झालं आणि मला जो त्रास झाला होता, तो पोलिओचा त्रास होता आणि तो पोलिओ एन्केफेलायटिस होता, हो, हो, असं हो. नंतर कळलं. हां, पण हां. ही शक्ती गेली. मला तो पडलेला क्षण आठवतोय 5 वर्षाचा. म्हणजे मी उभा राहून पडलेलो, ते मला पक्का आठवतंय. काय हं, झालं हं, हं. होतं. बाकीच्या गोष्टी नाही आठवत, पण पडलेलं आठवतंय. हं.
पण मग माझ्या आई वडिलांनी त्याच्यानंतर लागलीत त्यांच्या हातात आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जे काही करता येण्यासारखं होतं ते केलं. हं, म्हणजे मुंबई पुण्याच्या डॉक्टरना दाखवलं, ऑर्थोपेडिक सर्जन्सना दाखवलं, मसाज काय केला, फिजिओथेरपी दिली. जेवढं काही करता येण्यासारखं होतं ते त्यांनी माझ्या पायातली शक्ती परत आणण्यासाठी केलं. हं, तेवढं त्या मानानं ती शक्ती आली काही प्रमाणात परत. मी चालायला लागलो काही महिन्यांमध्ये हं, हं. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की माझी पावलं वाकडी होतायत. हो. मग पुन्हा स्पेशालिस्ट सगळे आले. मग त्या पोलिओचं निदान झालं. मग मला दोन्ही पायांना कॅलिपर्स लागले हं, हं. आणि मग माझा एक वेगळाच प्रवास चालू झाला. हे सगळं होईपर्यंत 2-3 वर्ष झाली होती. हं, त्यामुळे हं. मला साधारणपणे एक 10 वगैरे वर्षाचा असताना 9-10 वर्षाचा असताना मला हे कॅलिपर्स लागले हं, आणि ते दोन्ही पायांना लागले. हं, हं. आणि त्याच वेळेला असं झालं, की आम्ही जळगाव सोडलं आणि माझ्या शाळाही बदलल्या. तर एक मानसिक बदल होता, वातावरणातला बदल होता आणि दुसरा एक खूप मोठा शारीरिक बदल होता. म्हणजे त्या आधीच्या काळात जरी माझी पावलं वाकडी पडत होती, तरी सुद्धा माझा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा थोडा छोटा होता. तो अजूनही छोटा आहे. हं, तर म्हणजे मस्क्युलर मास त्याचं कमी आहे. तर त्या सगळ्या गोष्टी जरी होत्या, तरी असं बाहेरचं लोढणं काही लागलं नव्हतं. हां. तर ते लोढणं लागणं हा एक निगेटिव्ह टर्निंग पॉइंट होता दुसरा. हं. कारण तो मला पक्का आठवतोय, की त्या काळचे ते कॅलिपर्स होते ते सुद्धा खूप जड असायचे. त्याला लोखंडी अशा सळ्या असायच्या हो, हो. आणि ते सगळं लावलेला क्षण मला आठवतोय. हं, आणि तो लावलेला मी रडतानाचा क्षण मला आठवतोय, की आता मला खेळता नाही येणार. आता मला नॉर्मल जगता नाही येणार. हा क्षण मला अगदी पक्का आठवतो. पण पुन्हा पालकत्व हे किती महत्वाचं असतं, हां. की त्यावेळेला आई-बाबांनी माझ्या, तुझ्याकडे ही बंधनं पडली आहेत, पण तू काय करू शकतोस आता? कुठे तुझी ऊर्जा लावू शकतोस? हं, कशामध्ये जास्त फोकस करू शकतोस? हं. पर्याय काढ, पर्याय काढ, पर्याय काढ. असं त्यांनी मला दर्शवलं असणार नक्की. हां. कारण मला तो अख्खाच्या अख्खा प्रोसेस नाही आठवत. पण तो बरोबर. त्यांनी दर्शवला असणार हे नक्की. म्हणजे मी त्याच काळामध्ये पार्ल्याच्या शाळेत आलो आणि मी तसा मागासलेला. म्हणजे जळगावसारख्या खानदेशी छोट्या गावामधनं डायरेक्ट विलेपार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयामध्ये येणं, तर हं. माझ्यासाठी भयंकर कल्चर शॉक होता. आणि हं. त्याच वेळेला हे कॅलिपर्स लागलेले. म्हणजे स्वीकारायचं कसं? म्हणजे माझा स्वीकार कसा होणार? म्हणजे ना मी त्यांच्यासारखा बोलणारा, ना त्यांच्यासारखा बोलणारा, ना त्यांच्यासारखा दिसणारा. तर स्वीकार नवीन शाळेमध्ये मुलं कशी करतील? हं, तर असा खूप मोठा प्रश्न माझ्या मनासमोर होताच होता. हं. पण त्यावेळेला तुला काय करता येईल? हा जो मुद्दा होता. त्याच्यावरून हळू माझं कोपिंग किंवा मी त्याच्यावरती पर्याय काढले. गमतीदार पर्याय होते ते, पण त्याने माझा आत्मविश्वास खूप दुणावला, असं लक्षात येतं आता. की मला शिवचरित्र पाठ होतं पुरंदरेंचं, बाबासाहेब पुरंदरेंचं. पाठ बरं. म्हणजे पाठ. म्हणजे तुम्ही असं एक बटन दाबलं शाहिस्ते खान की सुरू, अफजल खान की सुरू असं होतं. तर त्या काळामध्ये या नवीन शाळेमध्ये हे माझं हुन्नर माहिती झालं हां. शाळेला. हं. मग आमचा जो शारीरिक शिक्षणाचा तास असायचा, त्यावेळेला सगळेजण खेळायला जायचे. मला खेळता यायचं नाही. मग जो कुठला ऑफ तास असेल, त्या ऑफ तासाला मला शाळा घेऊन जायची. शाळेचं पार्ले हो. टिळक विद्यालय या शाळेचा मी फारच ऋणी आहे. मोठं योगदान आणि आहे. आमच्या शाळेची 100 वर्ष आता झाली. त्याच्यात मी लेखही लिहिलाय. त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं पण आहे. हं, हं, हं. तर मग मी त्या प्रत्येक वर्गात जायला लागलो. आणि त्यामुळं मी स्वीकारला गेलो त्या महानगरातल्या शाळेमध्ये किंवा त्या उच्चभ्रू शाळेमध्ये त्या हं, काळातल्या. हं, हं. मग दुसरी एक आयडिया आली, की आपल्याला खेळता येत नाहीये, पण आपल्याला खेळांची कॉमेंट्री करता येते. सो मग स्वीट. मी 7 खेळांच्या कॉमेंट्री करायला शिकलो. वाह! त्यामुळे असं झालं, की शाळेच्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये माझी उपस्थिती आणि सहभाग अनिवार्य झाला. अ, की कबड्डी असली, खो-खो असला, म्हणजे तुमची गरज तुम्ही निर्माण केली निर्माण स्वतः. केली. हं, आणि क्रिकेट असला, टेबल टेनिस, बॅडमिंटन हं, सगळ्या खेळांची मी कॉमेंट्री करायला शिकलो. हं. त्याचा मला पुढे फायदा आता क्रीडा मानसशास्त्रात काम करताना होतो. कारण सगळे रूल्स माहिती असतात खेळाचे. बरोबर. तर हा जो एक
न्यूनगंड न घेता, कारण न्यूनगंड आला तर ऊर्जा कमी होईल. करेक्ट. तर न्यूनगंड न घेता पर्याय कसे शोधून काढायचे, हे मला जे त्या काळाने शिकवलं, ते आजपर्यंत त्याचा फायदा मला ऊर्जेच्या बाबतीमध्ये होत असतो. मी नाटकात काम केलं ते कॅलिपर्स असताना. नाटक लिहायला शिकलो, हे पुन्हा शाळेचे उपकार आहेत. हं. त्यामुळे मी त्या शाळेमध्ये 6वी, 7वी, 8वी 3च वर्ष होतो, पण त्या शाळेने मला खूप काही दिलं. आणि त्याच्यानंतर मी 9वी मध्ये बेडेकर विद्या मंदिरात ठाण्याला आलो. हं. मधल्या काळामध्ये थोडा काळ मी योगेश्वरी विद्यालय म्हणून अंबेजोगाईला वडील होते, त्याही शाळेत होतो. हं. तिथे काळ थोडा होता माझा. पण मग बेडेकर विद्यालयामध्ये सुद्धा अ, हे जे माझं पर्याय काढण्याची गोष्ट होती, हं. ती पुढे चालू राहिली. मग पुढे असं झालं, की 11वी झाल्यावरती माझ्या पायांवरती शल्यक्रिया झाल्या, शस्त्रक्रिया झाल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा फिजिओथेरपी अमुक-ढमुक घेऊन साधारण एफ-वायला असताना माझे कॅलिपर्स सुटले अच्छा. आणि तिथपासून आजपर्यंत मला काही त्या कॅलिपर्स वापरायची गरज पडली नाही किंवा त्याचा पुढे माझ्या कुठल्या व्यवहारावरती किंवा करिअरवरती परिणाम झाला. त्याचा परिणाम झाला नाही. पण त्या काळाने मात्र मला ऊर्जा ही कशी ड्रॉप होते, ऊर्जा परत कशी कमवावी लागते, याच्या बाबतीमध्ये जे काही शिकवलं, ते मला आजपर्यंतच्या सगळ्या आयुष्यात कामाला आलेलं आहे, असं आता मागे वळून पाहताना नक्की जाणवतं. मला असं वाटतं डॉक्टरांच्या ह्या उत्तरातनं पालकांसाठी सुद्धा एक खूप मोठा मेसेज आहे, की लहानपणी आई-वडिलांनी जर आपल्या ऊर्जेचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, कलात्मक अंगाने केलं, वेगवेगळ्या अंगाने पर्याय शोधत राहण्याचा प्रयत्न करताना जर ते करायला लावलं, तर ती ऊर्जा एखाद्या अपंगत्वावर सुद्धा कशी मात करू शकते, याचं एक फार सुंदर उदाहरण तुम्ही आता आम्हाला दिलं. आता ही झाली शारीरिक ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा ऱ्हास, कारण अचानक आलेलं अपंगत्व. आता शारीरिक आणि मानसिक उद्दिष्टातून किंवा कार्यातून येणारी ऊर्जा, असं काही असतं का की ऊर्जा एकच असते? हां, आता ऊर्जा ना एका लेव्हलला एकच असते हं. आणि ती विविध सुद्धा असते. हां, बरं. आपण याच्याकडे एका एका मिनिटातच येऊया. हं. दर्शकांनो, आपण मला वाटतं डॉक्टर काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापासून थोडेसे काही क्षणासाठी आपला संपर्क तुटलेला आहे. अं, खूप हां, परत आलात. वेलकम. हां, बोला. अ, तर ही ऊर्जा ना एका लेव्हलला एकच असते. हां. हां, म्हणजे ती आपल्याला भिन्न वाटते. हं. म्हणजे थोडं फिलॉसॉफिकल बोलायचं, तर शेवटी ऊर्जा जी आहे, ती एकच आहे. म्हणजे ते अद्वैतच आहे. ती एक मूलभूत हां. ऊर्जा आहेच. हं. तिचं नंतर जे द्वैत तयार झालं, म्हणजे हं. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक हं. हे सगळं अद्वैत आहे. ते सगळे भाग पडलेले आहेत. हं. पण त्याचं मूळ एकच आहे ऊर्जेचं, हे हं. आपण लक्षात घेतलं पाहिजे. हां. म्हणून शरीर आणि मन सुद्धा हं. वाटले जरी ऊर्जेच्या लेव्हलला वेगळे, तरी ते एकच आहेत. हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे. कारण हे आपण बघतो, म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यवहारातही बघतो, की बऱ्याच वेळेला जेव्हा बाका प्रसंग असतो शारीरिक दृष्टीनं, त्यावेळेला जर मन स्थिर असेल, तर माणसं खूप त्यांच्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करू काम करू शकतातच. शकतात. हं. किंवा एखादी भावनिक ऊर्जा असेल, तर माणसं अशक्य अशा परिस्थितीवरती मात सुद्धा करू शकतात. म्हणजे बरोबर. आपल्याला एका बाजूने ऊर्जेचा विचार वेगवेगळा जसा करायचा आहे, तसा तो एका बाजूनं एकत्रितपणे सुद्धा ऊर्जेचा विचार करायला लागतो, असं आपल्या हं. लक्षात येतं. हं. आणि तसा विचार जर आपण करत गेलो, तर आपल्याला ऊर्जेच्या मध्ये काय दिसतं, म्हणजे मला असं अनुभवायला आलं, की ऊर्जा तुम्हाला जर तिचं नियमन करायचं असेल, नियोजन करायचं असेल ना, हं. तर तुम्हाला तुमचं उद्दिष्ट सापडणं फार महत्वाचं आहे. हां. उद्दिष्ट सापडल्याशिवाय ऊर्जेचं नियोजन होत नाही. हं. हं. आणि ते उद्दिष्ट सापडणं हा एक पुन्हा प्रवास आहे. हं. म्हणजे काही जणांना त्यांचं उद्दिष्ट खूप लहानपणापासून सापडतं. हं. लोकोत्तर व्यक्ती आहेत, शिवाजी महाराज आहेत, ज्ञानेश्वर आहेत. या हं. सगळ्या लोकांना ते सापडलं. काही जणांना त्यांचं उद्दिष्ट सापडण्यासाठी हं. एक प्रवास करावा लागतो. पण बरोबर. उद्दिष्ट आणि ऊर्जा
या दोन गोष्टींचा परस्पर संबंध खूपच गाढ आहे. हं, म्हणजे मला असं वाटतं, की उद्दिष्ट जेवढं ऊर्जा देतं ना, आपल्याला हं, जे देते, हं. तर ते फार महत्वाची गोष्ट आहे. अगदी खरं आहे. आणि तो मिळवायचा प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो. हं. मला सांगा आता तुम्ही म्हणालात तसं, की ऊर्जा ही म्हटलं तर वेगळी आहे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आणि म्हटलं तर नाहीये. उद्दिष्ट मिळालं तर ती ऊर्जा बरोबर आपल्याला तिचा बॅलन्स करता येतो. म्हणजे थोडक्यात ऊर्जा ही अशी काही जसे वेगवेगळे अवयव आहेत तशी काही वेगळी गोष्ट नाहीये. ती आपणच निर्माण करत असलेली एक गोष्ट आहे असं तुम्हाला म्हणायचंय. अ, नाही, ती ना सगळीच्या सगळी आपण निर्माण नाही करत. परिस्थिती पण करते. नाही, निसर्ग हा ऊर्जेचं पहिलं स्थान आहे. अच्छा. त्यामुळे आपल्याकडे येणारी जी ऊर्जा आहे, ती निसर्गानं दिलेली आहे आपल्याला. हं. मग त्या निसर्गाला तुम्ही देव म्हणा, त्या निसर्गाला तुम्ही ब्रह्मन म्हणा, आत्मन म्हणा, काही म्हणा. पण ती एक निसर्गानं दिलेली ऊर्जा प्रत्येकाच्या मध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाने त्या ऊर्जेला स्थान देत असताना निसर्गाबद्दलची कृतज्ञता मानायला पाहिजे. हं, हं. कारण ही आपल्याला एक मिळालेली देणगी आहे. बरोबर. ज्या देणगीवरती खरं म्हणजे आपला मालकी हक्क नाही आणि म्हणून ती मी निर्माण नाही करत. त्यामुळे ही मला निसर्गानं दिलेली देणगी आहे ऊर्जा ही. आणि तिला म्हणूनच तिला वळण देण्याचं, तिला जास्तीत जास्त विधायक करण्याचं कर्तव्य हे सुद्धा निसर्गानं मला दिलेलं कर्तव्य आहे. असं आपण बघितलं तर त्या कर्तव्याचं व्यावहारिक नाव उद्दिष्ट आहे. बरं. असं आपण त्या सगळ्याकडे जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये ना आपण वापरतोय हा जो अट्टहास आहे, तो खरं म्हणजे जाणं हे ऊर्जेच्या नियोजनाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे एखादी नर्तिका आहे. हं, ती नर्तिका जेव्हा नृत्यामध्ये अगदी स्वतःला विसरून नृत्य करत असते, हं. तेव्हा तो ऊर्जेच्या नियोजनाचा, नियमनाचा अत्यंत कलात्मक असा आविष्कार असतो. पण त्यावेळेला त्या प्रक्रियेमध्ये हं. त्या नर्तिकेचं मी पण सुद्धा विरघळलेलं असतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून बरोबर. ऊर्जेमध्ये मी जेव्हा विरघळेल, तेव्हा ऊर्जेला एक वेगळं डायमेन्शन निर्माण होतं. वाह! हे सुंदर. कलेच्या बाबतीत खरं आहे, हे विज्ञानाच्या बाबतीत खरं आहे. आणि तो मीपणा आपण जपतो, माझी ऊर्जा म्हणतो. हे खरं म्हणजे खूप खोल आहे. त्यामुळे त्या ऊर्जेमध्ये माझं असणं आहे. करेक्ट. ऊर्जेमध्ये असणं आहे. आणि ऊर्जेला वळण देता देता त्यातल्या मीचं विलीन होणं आहे. मीचं विसरून जाणं आहे. शिक्षक वर्गात शिकवताना त्याने मीला विसरून जाणं, हा ऊर्जेच्या नियोजनाचा परमोच्च बिंदू आहे. क्या बात! गायकानं गाता गाता त्या सुरामध्ये स्वतःला विसरून जाणं, हा ऊर्जेच्या नियोजनाचं शिखर आहे. सुंदर. हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं आहे. मला सांगा, तुम्ही मग म्हणताना म्हणालात, की मन हां, तर असा अनुभव आमच्यासारख्या सामान्य लोकांना अनेक वेळा येतो, की जेव्हा मन उदास असतं किंवा मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत असतात, मन नाराज असतं, तेव्हा ऊर्जा ही आपोआप ड्रॉप झाल्यासारखी हो, वाटते. जरी बरोबर, ती आता दिसत नाही, तरी ती बरोबर. ड्रॉप झाल्यासारखी वाटते. हं? आता त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या मानसिक ताणतणावातून आपण जात असतो, तेव्हा आपल्यासमोर उद्दिष्ट नसतं. जसं तुम्ही मगा म्हणालात, की उद्दिष्ट क्लिअर असेल तर ऊर्जेचा प्रश्न येत नाही. पण आता जर तुम्ही मानसिक एखाद्या बिकट परिस्थितीतून जात असाल, तर मग त्यावेळेला ही ऊर्जा ड्रॉप झाली, की शरीर सुद्धा काम करत नाही. तेही बरोबर, तसे सिग्नल देऊ लागतो. बरोबर. अशा वेळेला या ऊर्जेला कसं सांभाळायचं आणि तुम्ही असं कधी तुमच्या आयुष्यात घडलंय का, की कुठल्यातरी मानसिक ताणातनं जाताना तुम्ही या ऊर्जेला कसं सांभाळलं? खूपच चांगला प्रश्न आहे तुझा. माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे, की अनेक वेळेला अशा अडचणी एकत्रितपणे माझ्यावरती आलेल्या आहेत. हं, व्यावसायिक अडचणी, कौटुंबिक अडचणी, भावनिक अडचणी.
आणि ज्याच्यामध्ये माझ्या ऊर्जेचा अगदी खलास ऱ्हास झाल्याचा अनुभव सुद्धा मी घेतलेला आहे. हं. त्याच्याबद्दल मी लिहिलेलं पण आहे. म्हणजे माझं शहाण्यांचा सायकॅट्री जे पुस्तक आहे, अच्छा. त्यामध्ये माझ्या जीवनातल्या त्या कालखंडाबद्दल सुद्धा लिहिलंय. हं. त्याच्यानंतर सुद्धा तसे प्रसंग आलेले आहेत. पण तो एकत्रितपणे आलेला खूप मोठा असा कालखंड जो जवळ-जवळ 3-4 वर्ष चालला. हं, हं. आणि त्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये अनेक बाजूने येणाऱ्या अडचणींना तोंड देता विकलतेचे आणि विफलतेचे असे खूप क्षण मी अनुभवले. तर त्यामुळं तू म्हणतेस ते बरोबर आहे. भावनिक ताणामधून जाताना ऊर्जा कमी येते. हं, त्यावेळेला काय करावं? हं, तर त्यावेळेला आपण मदत मागणं फार महत्वाचं आहे असं मला कळतं. मी कोणाची मदत मागितली? हं. तर मी मानसशास्त्राची मदत घेतली. हां. म्हणजे मी ज्यावेळेला माझ्या जीवनातल्या अतिशय कठीण कालखंडातून जात होतो, हं, साधारण 92, 93, 94 साली, हं, 26-27 वर्षापूर्वी. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं, की मी जरी स्वतःला मनोविकार तज्ञ म्हणवत असलो, हं. तरी सुद्धा मी मनोविकार तज्ञ म्हणून या परिस्थितीला सामोरं नाही जाऊ शकत आहे. हं. मला माझे स्किल्स वाढवले पाहिजेत. म्हणून मग मला विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती नावाच्या पद्धतीचा मीच माझ्यासाठी अभ्यास केला हां. आर-ई-बी-टी. तज्ञ होण्यासाठी म्हणून नाही, रॅशनल हं, इमोटिव्ह हं, बिहेवियर थेरपीचा. हं, नंतर त्याचा मला आयुष्यभर उपयोग झाला ही गोष्ट वेगळी. पण तो पहिल्यांदा करत असताना स्वतःसाठी केला. ही माझ्या स्वभाव विभाव या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. तर तो जो उपयोग करणं आणि मदत घेणं हं, आणि मदत घेणं ती शास्त्राची घेणं. हं, हं, म्हणजे मला आता जाणवतं असं, की मी त्यावेळेला कदाचित अशा एका टप्प्यावरती होतो, की मी कदाचित कर्मकांडाधिष्ठित आणि दैववादी अशा पर्यायांच्याकडे गेलो असतो. हं, जाऊ हं, शकलो असतो. हं, पण त्यावेळेला एक विवेकनिष्ठतेचा पर्याय हं, हं, तोपर्यंतच्या अनुभवांवरती किंवा तोपर्यंतच्या संस्कारांच्या मुळे हं, मी तो घेतला हं, आणि त्याच्यामधून माझं जीवन पुन्हा सुस्थिर करण्यासाठी हं, मला हळू-हळू मदत झाली. ही गोष्ट खरी आहे. हं, त्यामुळं आपण असा दावा करता कामा नये, की आपल्यामध्ये ऊर्जेचा असलेला स्रोत हा अप्रतिहत त्याचप्रमाणे राहणार आहे. असा दावा करण्यात पॉइंट नाही. आपण माणसं आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ऊर्जेचे चढ-उतार हे होत राहणार आहेत. हं. त्या चढ-उतारांच्या कडे पाहताना म्हणजे मला माझ्या इमोशनल रिकव्हरी मधला आणि माझ्या ऊर्जेच्या रिकव्हरी मधला कळीचा मुद्दा जो दिसतो तो हा आहे, की मी त्या सगळ्या अडचणींचा सामना करताना हं. ज्या वेळेला माझ्यावरती लेबलं लावणं थांबवलं. म्हणजे मी स्वतः असाच स्वतः आहे, स्वतःवर. तसाच आहे, हं, हां, तू असाच आहेस. दैवावरती लेबलं लावणं थांबवलं. तू दुर्दैवी आहेस, कमनशिबी आहेस हं, हं. आणि इतरांवरती लेबलं लावणं कमी केलं, थांबवलं. की या सगळ्यांच्या मुळे असं झालंय. हं. त्यावेळेला खरं तर मी माझ्या ऊर्जेचं नियोजन करू शकलो. अच्छा. आणि त्याचं कारण माझ्या लक्षात आलं, की अरे लेबलं लावण्यामध्ये जी ऊर्जा जात होती, ती हं. रिकामी झाली ना पर्याय काढण्यासाठी. बरोबर. आणि ती ऊर्जा ज्यावेळेला रिकामी झाली पर्याय काढण्यासाठी, त्यावेळेला पर्याय काढले गेले. ती लेबलांमध्ये मी घालवत होतो. हं, 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 हा हं. मला वाटतं माझ्या दृष्टीनं ऊर्जेसाठीचा टर्निंग पॉइंट होता, असं म्हणता येईल. म्हणजे विवेकनिष्ठ विचारसरणीनं ह्याच्या सगळ्याच परिस्थितीकडे बघताना, त्याचं आकलन करताना, तुम्ही कुठलीही लेबलं लावणं थांबवलं आणि ती ऊर्जा तुम्ही त्याच्यातनं काय आता पुढे जायचं याच्यासाठी वापरली असं म्हणूया. पण तरी सुद्धा मला एक म्हणायचंय, की ह्या सगळ्या मानसिक स्थितीमध्ये जेव्हा ऊर्जा ही नकारात्मक गोष्टींकडे पण विभागल्या जात होती, त्यावेळेला तुम्ही नुसता फक्त त्या मानसिक आघातांचाच विचार करत नव्हता, तर तुम्ही तुमचं सायमल्टेनियसली काम पण करत होता. म्हणजे स्विच ऑफ आणि स्विच ऑन या दोन्ही तंत्रांचाही कदाचित तुम्हाला त्यावेळेला अवलंब करावा लागला असेल ना. कारण कामात तर तुम्हाला कामाला न्याय द्यायचा आहे. त्यावेळेला तुम्ही तुमच्या मानसिक गोष्टींना एकत्रित आणू शकत नाही. मग हे स्विच ऑफ, स्विच ऑन सुद्धा ऊर्जेची मदत घेऊन तुम्ही कसं केलं?
मला असं वाटतं या बाबतीमध्ये, की स्विच ऑन आणि स्विच ऑफ आणि तुम्ही कप्पे बांधणी करणं, हं, म्हणजे हे माझं व्यावसायिक आयुष्य, हे माझं वैयक्तिक आयुष्य, हं, ही प्राथमिक स्तरावरती एक शक्कल असू शकते. हं, हं. आणि ती काही काळ माणसानं वापरावी सुद्धा. पण नंतर माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे, की यापेक्षा एक अधिक विकसित शक्कल आहे. हां, म्हणजे देअर इज अ बेटर अल्टरनेटिव्ह. हं, हं. आणि तो बेटर अल्टरनेटिव्ह मला असा दिसतो, हं, की कप्पे बांधणी करण्यापेक्षा हं. इन फोकस, आउट ऑफ फोकस हां, हां. याचा मला जास्त फायदा झाला. हं, हं. आत्ताच्या क्षणाला इन फोकस काय ठेवायचं, आउट ऑफ फोकस काय ठेवायचं? हं, इन फोकस, आउट ऑफ फोकसमध्ये ना, तुम्ही कप्पे बांधणी करत नाही. हं, सगळेच कप्पे एक आहे असं मानता. हं, फक्त इन फोकस, आउट ऑफ फोकस काय ठेवायचं, हे हं. तुम्ही त्या वेळेला ठरवता. आणि मग तुम्हाला हळू पटापट फोकस कसे बदलायचे ते कळायला लागतं. म्हणजे अगदी व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आता मी जसं व्यवसाय करतो, तसं संस्थाही चालवतो. हं, त्याच्यामुळे मला व्यावसायिक आयुष्यातही फोकस बदलावा लागतो. हं, म्हणजे 5 मिनिटामध्ये मी पेशंट बघत असतो, पुढच्या 5 मिनिटामध्ये सहकार्याशी बोलत असतो, पुढच्या 5 मिनिटामध्ये अकाउंटंट बरोबर बोलत असतो, त्याच्या पुढच्या 5 मिनिटामध्ये अजून काहीतरी करत असतो. म्हणजे त्या व्यावसायिकमध्ये सुद्धा तुम्हाला खूप फोकस बदलावे लागतात. हां, म्हणून मग माझ्या असं लक्षात आलं, की तुमच्या समोर फोकस आउट ऑफ फोकसची समीकरणं पाहिजेत. हं, आणि मग तुम्हाला लयबद्ध पद्धतीनं हं, फोकस आउट ऑफ फोकस होता आलं पाहिजे. त्यातला लयबद्ध हा शब्द महत्वाचा आहे. त्यामुळे आता माझ्या असं लक्षात येतं, की आता मी घरी आलो आणि माझ्या आउट ऑफ फोकस बॅकग्राऊंडमध्ये ऑफिस चालू असलं मला त्रास होत नाही. हं. सिमिलरली मी जेव्हा काम करत असतो, तेव्हा कामावरती फोकस असतो, पण आउट ऑफ फोकस अनेक गोष्टी पाठी चालू असतात आणि त्या जरी ब्लर्ड चालू असल्या, तरी मला त्याचा त्रास होत नाही. किंबहुना त्यामुळे मी अधिक चांगला मल्टीटास्किंग करू शकतो. त्यामुळे मला असं अनुभवाने वाटतं, की मल्टीटास्किंग करायचं असेल, तर ते कप्पे बांधणीत होत नाही. कारण कप्पे बांधणी केली, की तुम्ही फक्त त्याच कप्प्यामधले टास्क पाहता. आणि जेव्हा तुम्ही आउट ऑफ फोकस, इन फोकस असं पाहता, तेव्हा तुम्ही मध्ये पेशंटचं प्रिस्क्रिप्शन लिहिताना तुमच्या लेखनाचाही विचार करू शकता आणि संध्याकाळी पाहुणे घरी येणार आहेत, हां, त्यांच्यासाठी घरी जाताना काय न्यायचंय त्याचाही विचार तुम्ही करू शकता. बरोबर. त्यामुळे तो मला पुढे असं वाटतं, की कप्पे बांधणी प्राथमिक अवस्थेत ठीक आहे. पण नंतर हळू इन फोकस, आउट ऑफ फोकस ही जास्त नामी शक्कल आहे, असं मला वाटतं. हा सरावाचा भाग आहे का थोडासा? अर्थातच थोडासा नाही पूर्णपणे. मला हां, हा सरावाचाच भाग आहे. भाग आहे. आणि हां, तो सराव केल्याशिवाय आणि तो सराव अंगवळणी पडल्याशिवाय हं, त्याचे आपल्याला फळ दिसत नाही. हं, अंगवळणी पडणं म्हणजे इंटरनलाइज होणं. हं. तर ते इंटरनलाइज झाल्याशिवाय त्याचा आउटकम म्हणजे फळ आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुम्ही खरं एका वेळेला लिहिता, तुम्ही उत्तम गाता सुद्धा, तुम्ही तबला वाजवता. कदाचित अनेकांना हे माहिती नसेल. डॉक्टर उत्तम तबला वाजवतात. तुम्ही पेशंट बघता, तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग्स घेता. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, की हे सगळं करताना वेगवेगळे स्वतंत्र कप्पे न करता, स्विच ऑफ, स्विच ऑन न करता, या सगळ्या विचारांसह जगण्याची तुम्हाला सवय व्हायला पाहिजे. म्हणजे एक काम करत असताना तुम्ही दुसरं काम सुद्धा करू शकता, असं तुम्हाला म्हणायचंय. मग मला सांगा, की आता जसं आपल्याला नृत्य करताना एक ऊर्जा लागते. हं? गाणं म्हणताना एक ऊर्जा लागतेच, काम करताना लागते, प्रत्येक गोष्टीत लागते. रागाला पण ऊर्जा लागतच असेल ना? हो, मी लागते ना. तुम्हाला कधीच चिडलेलं पाहिलेलं नाहीये. मी तुम्हाला कायम अतिशय शांत असंच पाहिलंय. अर्थात याचं जास्त चांगलं उत्तर सविता देऊ शकेल घरी आल्यानंतर. पण तरी सुद्धा रसिकांनो, एक छोटासा प्रसंग सांगते. एका वेदच्या कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम आता सुरू होणार होता. तुडुंब एक पटांगण भरलेलं होतं. लोकांनी, रसिकांनी खूप गर्दी केली होती. आणि आता डॉक्टर मंचावर येऊन बसले आणि कार्यक्रम सुरू होणार. त्याच वेळेला तांत्रिक बिघाडामुळे
सगळी यंत्रणा बंद पडली. त्या जागेवर मी मला ठेवून बघत होते, कारण मी सुद्धा श्रोत्यांमध्ये होते. तर मी असा विचार करत होते की माझी प्रचंड चिडचिड झाली असती, मला खूप राग आला असता, मी 2-4 वेळा त्या तंत्रज्ञावर हा वैताग काढला असता. पण डॉक्टर काहीही बोलले नाहीत. ते शांत बसून होते आणि नंतर जेव्हा सगळं सुरळीत झालं, तेव्हा एवढंच वाक्य म्हणाले, "झालं का सगळं? करू का सुरू?" आणि या 2च वाक्यांनी त्यांनी कार्यक्रम सुरू ठेवला. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही सुद्धा माणूस आहात. जरी तुम्ही सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करू शकत असाल, तरी सुद्धा तुम्हाला अशा वेळेला आतून राग आलेला असतो का? आणि तुमच्याकडे तर ऊर्जेचं भंडार आहे. मग त्यावेळेला तुमच्या रागाची ऊर्जा तुम्ही कशी नियंत्रित करता? अ, काय काय असतं, की राग हा आपल्याला मदत करणारी भावना नाहीये. हे आता मला सरावाने कळून चुकलंय. आणि रागावलो आपण, तर त्याच्यामध्ये कुणाचंच नुकसान कुणाचाच फायदा होणार नाही. सगळ्यांचंच नुकसान आहे. हं. राग काय, चिंता काय, या सगळ्या ज्या भावना आहेत, तर त्यांना आपल्याला नियमन करायला सराव लागतोच. मी हां, तुला एक आत्ताची गमतीदार गोष्ट सांगतो. हां. आता आपण बोलत असताना मी 2च मिनिटं तुला म्हणालो, की मी हो, परत येतो म्हणून. हो. तर मला एका कार्यक्रमासाठी उद्या दिल्लीला जायचं होतं आणि आता माझी फ्लाइट कॅन्सल झाली. असा मला आता निरोप आला. बरं. तर तो मला त्या आयोजकांचा फोन आला. तेव्हा मी तेवढ्यापुरता 2 मिनिटं जाऊन त्यांना सांगितलं, की मी कार्यक्रमात आहे. कार्यक्रम झाला, की मी तुम्हाला फोन करतो. हं, तर आता हा खूप मोठा प्रेस्टिजियस म्हणावा असा कार्यक्रम माझा उद्या दिल्लीमध्ये आहे. हं. तर त्याचं काय करायचं? ते आता 9 नंतर बघू. हां, 9:15 नंतर बघू तुझा आपला हा कार्यक्रम संवाद झाला की. मला वाटतं ॲक्सेप्टन्स लेव्हल तुमची खूप हाय आहे, की हां. ठीक आहे आता हे घडलंय तर त्याचा स्वीकार करा. नाही मुद्दा काय आहे त्यातला, की आत्ताचा माझा गोल काय आहे, की तुझ्याशी हं, बोलणं हा माझा गोल आहे ना. बरोबर. मग आता माझं इन फोकस आउट ऑफ फोकस माझं थिंकिंग चालू आहे, हं, की आता हं. मी त्यांना नंतर काय सांगणार आहे, की उद्याच्या पर्यायी फ्लाइट्स कुठल्या आहेत? त्या कुठल्या फ्लाइटने मला माझं संध्याकाळी 7 वाजता प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे बरोबर. त्याच्या आधी मी दिल्लीत पोहोचलो 2 तास आधी तरी मला चालणार आहे. हं, इत्यादी, इत्यादी. हे माझं पाठी चालू आहे. हं. पण ते मला फोरफ्रंटवरती आणून काय फायदा आहे? हां, मला हां. मला आत्ता तुझ्याशी ज्या विषयावरती बोलायचंय, त्या विषयावरती बोलायचंच आहे. बरं. त्यामुळं हे जसं चिंता या बाबतीत खरं आहे, हं, तसंच ते रागाच्या बाबतीतही खरं आहे. बरोबर आहे. याचा अर्थ मला राग येत नाही असं नाही. हं, येतो, फार काळ टिकत नाही हं, असं आपण म्हणू. आणि पटकन मला ते दिसतं सवयीने, की आता याच्यात तुझा अजिबात फायदा नाहीये या भावनेमध्ये. तर म्हणून ती भावना सोड. हं, अर्थात हे सवयीने घडतं, पण तरी ते परफेक्ट नाहीये आणि ते परफेक्ट कधी होणार नाही. ही आपल्याला महत्वाची गोष्ट आहे बरं का. हं, हं, की आपल्याला आपण आपल्या ऊर्जेचं नियमन प्रत्येक वेळेला करूच, असं म्हटलं की आपल्यात एक अहंगंड निर्माण होईल. हं. तर तो अहंगंड सुद्धा काही आपल्याला आणि मग मदत आपण करणार. स्वतःकडनं तसंच एक्स्पेक्ट करू प्रत्येक वेळेला. हां, की आपण हां, प्रत्येक वेळी तुला हे ठेवायलाच पाहिजे हां, असं पण नाहीये. हं, त्यामुळे त्या वेळेचे प्रसंग हे त्या वेळेला असतात. हं, असं आपल्याला लक्षात घेऊन त्या प्रसंगांना तोंड दिलं पाहिजे. हं, आणि जरी आपण घसरलो, महत्वाची गोष्ट काय आहे मला जी दिसते ती अशी आहे, की आपण घसरू, हं, कधी चिडू, कधी रडू, हं, कधी भयंकर चिंतेने व्याकुळ होऊ. हं, पण ते आपण आपलं जे मूलभूत मानवी मूल्य आहे, आपलं स्वतःचं सेल्फ वर्थ आहे. हं, तर त्या सेल्फ वर्थला आपण ते लावून कसं नाही घ्यायचं. हां, म्हणजे त्याच्यावरती मी स्वतःला चांगला किंवा वाईट माणूस नाही म्हणणार. हं, मी असं म्हणेन, की मी एक माणूस आहे आणि आता रागवलो. हं, याचा अर्थ मी माणूस आहे, रागवणारच असं नाही म्हणत आहे. हं, हां, कारण मग मी ते डिफेंड करेन. हं. हं, पण मी काय म्हणतो, मी माणूस आहे, मी रागावलो. हे जितकं प्लेन मी बोलतो ना, तितकं प्लेन जर मी मनात बोललो, हं, मग मी काय म्हणू शकतो, माणूस आहे, रागवणारच. रागवायचं नाही काय? असंही मी म्हणू शकतो. आणि काय रे, तू रागावला शेवटी काय एवढं सगळं तुला शहाणपण ठाऊक असून रागावलास ना, हेही म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मी त्याचा स्वीकार करणं म्हणजे काय त्याच्या पातळ्या मी तुला आवाजात दाखवल्या हं, आणि तो आवाज माझ्या मनामध्ये कसा उमटतो, हं, त्याच्यावरती माझं भावनिक आणि ऊर्जेचं नियोजन अवलंबून असतं. कारण शेवटी भावना
हीच मुळी ऊर्जा आहे. बरोबर. हा, इमोशन याचा अर्थच एनर्जी इन मोशन. पण हे सगळं करत असताना हं, तुम्ही इतक्या गोष्टी करत असता ॲट अ टाइम, इतक्या गोष्टी, इतके प्रवास. मला असं वाटतं लॉकडाऊनमध्ये तुम्ही 100 एक सेमिनार्स घेतले असतील. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की हे सगळं विवेकनिष्ठ पद्धतीने त्याच्याकडे बघणं वगैरे सगळ्यांनाच काही जमत असेल असं नाहीये. अशा वेळेला रोज स्वतःला सेल्फ मोटिव्हेट करण्यासाठी आणि ती ऊर्जा कॉन्स्टंट राहावी, तिची लेवल कॉन्स्टंट राहावी, म्हणून काही अ, उपाय आपण करायला पाहिजे का? किंवा काही एक्सरसाइज आपण करायला पाहिजे का? माझ्या बाबतीत असं झालेलं आहे, की मी जे सगळंच करतो ते मला आवडतं. आणि चांगली गोष्ट आहे का मला आवडत्या गोष्टी करण्याची मुभा मला मिळाली आहे. हं, त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये हा प्रश्न असा आहे, की मला न आवडणाऱ्या फारच कमी किंवा जवळ-जवळ नाहीच आहेत गोष्टी, की न आवडणाऱ्या ज्या मी करतो हं, किंवा मला कराव्या लागतात. हं, ज्या काही गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत, हं, त्यांना मला आवडतं कसं बनवता येईल किंवा कमी नावडतं कसं बनवता येईल, हं, याच्यावरती मी विचार करत असतो. त्याच्यामुळं असं जर असेल, तर तुम्हाला नवीनता असली ना, तर यू लूक फॉरवर्ड टू. त्यामुळे एक मला असं वाटतं, की नाविन्य हे प्रत्येक अनुभवामध्ये आहे. म्हणजे आता मला माझ्या ओपीडीचा कंटाळा येत नाही. म्हणजे असे 40 वर्षामध्ये फार कमी क्षण असतील का मला कंटाळा आला असेल पेशंट बघण्याचा. हं, क्षण असतील अगदी थकून गळून गेल्यासारखं वाटणारे. हं, पण आता नको बाबा ही ओपीडी असं मला 40 वर्षात वाटलेलं मला आठवत नाही. हं, तर त्याचं कारण हे असलं पाहिजे, की तो अनुभव नवा आहे. हं, तो पेशंट नवा आहे. म्हणजे मी समजा 40 पेशंट बघत असलो, तर त्या 40व्या माझ्यासाठी तो 40वा पेशंट आहे. त्या 40व्या पेशंटसाठी मी पहिला डॉक्टर आहे अगदी खरं आहे. आणि एकमेव डॉक्टर आहे. हे मी का बरं लक्षात नाही घ्यायचं? आणि प्रत्येक पेशंट हा माझा सहचर आहे. प्रत्येक पेशंटकडून सुद्धा मी काहीतरी शिकत आहे. हं, ते नवीन आहे. हं, नाविन्य हा फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो, की हं, ती जर नवीनता असेल प्रत्येक अनुभव घेण्यामध्ये, हं, तर तुम्हाला कंटाळा कमी येतो आणि एनर्जी ड्रॉप कमी होतो. दुसरं आहे कुतूहल, हं, की मला कुतूहल आहे. हं, मला नवीन गोष्टी बघण्याचं, नवीन अनुभव घेण्याचं कुतूहल आहे. हं. कुतूहलामुळे एनर्जी ड्रॉप होत नाही. बरोबर. आणि तिसरा मुद्दा आहे लर्निंग, शिकणं. हं, तुमच्याकडे जर शिकण्याची उमेद असेल, हं. तर मग तुमची एनर्जी होत नाही, बरोबर. ड्रॉप होत नाही. तेव्हा नाविन्य असेल, कुतूहल असेल, शिकण्याची ऊर्जा असेल, हं, या सगळ्याच्या मुळं मला असं दिसतं, की माझी ऊर्जा म्हणजे मानसिक ऊर्जा सहसा ड्रॉप होत नाही. हं, शारीरिक ऊर्जा मध्ये-मध्ये ड्रॉप होते. हं, म्हणजे केव्हा तरी थकायला होतं किंवा झोपावं असं वाटतं. दॅट इज ओके. आणि ती शारीरिक ऊर्जा जी ड्रॉप होते, हं. तिच्याकडे सुद्धा आपण तिला योग्य तो सन्मान देणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तू आता मगासपासून मी काय अमुक करतो, ढमुक करतो, ढमुक करतो असं सगळं बोललीस. पण मी अतिशय नियोजनपूर्वक आळस सुद्धा करतो. आणि तो नियोजनपूर्वक केलेला आळस खूप महत्वाचा असतो. हां. की त्या दिवशी काहीही करायचं नाही, नुसतं झोपायचं, नुसतं खायचं. हां, तर काही खरंच दुसरा करता तुम्ही? दुसरा गोलच आयुष्यात ठेवायचा नाही. पण अरे! तो नियोजनपूर्वक केलेला आळस असतो. हां. आणि तो माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा असतो. म्हणजे असं महत्वाचं असतं. अनेक वेळेला होतं, की अ, म्हणजे मुलांच्या सोबत 10-10:30 वाजेपर्यंत बिछान्यातच लोळायचं आणि गप्पा मारायच्या. हं, हां, असं पण करतो आम्ही किंवा म्हणजे मी कधी-कधी अशा आळसाच्या दिवशी अ, बाथिडॉन आणि स्नानीप्रिन नावाच्या गोळ्या पण घेतो. हां, हं. माहीत नाही तुला बाथिडॉन आणि स्नानीप्रिन कळलं. नावाच्या 2 गोळ्या आहेत. तर त्या 2 त्या 2 गोळ्या घ्यायच्या असतात एखाद्या आळसाच्या दिवशी. हं. तर तो मग दुसऱ्या दिवशी नाही घेत ना त्या गोळ्या नाही परत? दुसऱ्या दिवशी नाही घेत गोळ्या. फक्त त्या आळसाच्या दिवशीच घ्यायच्या असतात. मला एक सांगा, ऊर्जा हं, परत ऊर्जा हाच कट्टा असल्यामुळे ऊर्जाच. नात्यांमधनं येणारी ऊर्जा, कामातनं येणारी ऊर्जा. तुमच्याकडे तर तारुण्यातली सळसळती ऊर्जा पण खूप वेगात असेल.
काही आठवणी कॉलेजच्या? माझा रोग कळला असेल तुम्हाला. नाही तुझा रोग कळला, पण तो रोग वळवून घेतो. कारण कारण युजली असे मल्टीटास्किंग करणारे व्हर्सटाईल जे ज्यांच्याकडे खूप ऊर्जा असते त्यांच्या पाठीमागे भरपूर ऊर्जा असते. तर त्याविषयी काही सांगा ना. अ, नाही त्यातला तुझा खट्याळपणा मला कळला. हां. आणि तो मी रिस्पेक्टफुली स्वीकारला. हां. तर पण महत्त्वाचा मुद्दा त्यातला मला हा दिसतोय, की ज्या वेळेला खास करून नात्यांमधून मिळणारी ऊर्जा असा शब्द तू वापरलास. हं, तर ती नात्यांमधून मिळणारी ऊर्जा ही फार महत्त्वाची आहे. आणि ती मला फार महत्त्वाची वाटते. म्हणजे माझ्या जीवनामध्ये इतक्या तऱ्हेतऱ्हेची नाती आलीत, जोपासली गेलीत माझ्याकडून आणि त्या व्यक्तीकडून. तर त्या सगळ्याच्यामुळं त्या ऊर्जेमध्ये भर पडली. आणि जसं मला आता जाणवतं ना, की माझी पत्नी आहे सविता, हं, तर ती खूप शांत, स्थिर असते. म्हणजे ती काही चैतन्याचा उसळता झरा वगैरे नसते. पण तरीही ती एका बाजूने माझ्या ऊर्जेला खूप मोठा आधार देत असते. तर माझी मुलगी आहे सुखदा, ती भयंकर खेळकर आहे. ती भयंकर असा झरा आहे उत्साहाचा. ती एका बाजूने आपल्याला त्या नात्यामधली ती ऊर्जा देत असते. त्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी आहेत. तर माझ्या मित्र-मैत्रिणींच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ऊर्जा असलेले मित्र-मैत्रिणी आहेत. हं, आणि त्या प्रत्येकाच्या नातेसंबंधातून मला काहीतरी मिळत असतं. हं, माझे जे मेंटर्स आहेत, तर हं, त्या मेंटर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेचं ऊर्जा असलेले लोक आहेत. हं, तर ना ह्यामुळं तुम्हाला स्वतःला एक स्वतःचं ऊर्जेचं बॅलन्सिंग हे नातेसंबंधांमधून कळत असतं. आणि त्या तऱ्हेच्या चे नातेसंबंध जपणं तर हं, तऱ्हेचे, हं, ऊर्जेच्या दृष्टीने तर तऱ्हेच्या. हं. हा मला असं वाटतं खूप महत्वाचा भाग आपल्या स्वतःच्या ऊर्जेच्या नियोजनामध्ये असतो. बरोबर. मला असं वाटतं ह्या गप्पा खरं तर संपूच नये असं वाटतं. कारण तुमच्याशी नुसतं बोलल्यानंतर मला इतकी ऊर्जा आपोआप मिळाली आहे. ऐकणाऱ्या श्रोत्यांना ही ऊर्जा किती पट मिळाली असेल याचा विचार न केलेला बरा. मला असं वाटलं ते हळूच म्हणतील, की माझ्या अवतीभोवती असलेले माझे मित्र-मैत्रिणी त्याच्यात ते माझंही नाव घेतील, की चल तुझ्याहीकडनं मला ऊर्जा मिळते. तू 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 आणि मी आपण एकत्र ऊर्जेने असं काम करत असतो. पण तसं ते काय बोलले नाही. हरकत नाही. पण त्यांच्याकडनं मात्र मला सातत्याने खरोखर ऊर्जा मिळते. याचं एक उदाहरण सांगते. आम्ही बडोद्याहून म्हणजे बडोद्याहून आम्ही एक कार्यक्रम करून येत होतो आणि विमान लँड व्हायला काही क्षणच फक्त बाकी होते. तर त्या तेवढ्या काही सेकंड्समध्ये डॉक्टरांनी फटाफट एक स्केच तयार केलं आणि मला दाखवलं, "हे बघ." मला प्रश्न पडला, की दिवसभर ट्रेनिंग प्रोग्राम घेतल्यानंतर परत आता एक चित्र काढण्याची ऊर्जा यांच्याकडे येते कुठून? तर मला असं वाटलं, की हे स्विच ऑफ, स्विच ऑन असं काय-काय करत असतील, हे वेगवेगळे कप्पे करत असतील, पण तसं नाही आहे. आता त्यांनी जे सांगितलं, की ह्या सगळ्या विचारांसह जगण्याची त्यांना सवय झाली आहे आणि म्हणून आत्ता सुद्धा मी जेव्हा बोलतेय, तेव्हा नक्कीच ते बॅक ऑफ द माइंड हा कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीवाल्यांना कसं उत्तर द्यायचं याचा विचार करत असतीलच. पण डॉक्टर उत्तम कूक आहेत. ते घरी सुद्धा भरपूर काम करतात. हे त्यांनी लॉकडाऊनमध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते त्यांची ऊर्जा इकडनं घरकामात शिफ्ट करतील आणि दिल्लीत शिफ्ट करतील, याची मला खात्री आहे. डॉक्टर या ऊर्जा कट्ट्यावर परत तुम्ही एकदा खरंच यावं आणि आमच्या सगळ्या रसिकांना अशीच भरभरून ऊर्जेची मेजवानी द्यावी असं वाटत असतानाच तुम्ही आत्ता मघा म्हणालात तसं मन, ऊर्जा, शारीरिक, भावनिक यांचा जसा खूप सुंदर संबंध आहे. बहिणाबाईंनी त्यांच्या अहिराणी भाषेत फार सुंदर एक कविता या ऊर्जा आणि मनच विशेषतः यावर लिहिलेली आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा मी शेवट करणार आहे. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता व्हत भुईवर
गेलं गेलं आभायात, आता व्हत भुईवर, गेलं गेलं आभायात. मन चपय चपय, त्याले नाही जरा धीर, तठे भैस नाहीज, आलं आलं धरतीवर. मन ये भड ये भड, मन ये भड ये भड, जसा खाकसाचा दाना, जसा खाकसाचा दाना. मन केवड केवड, त्यात आभाय मायेना. देवा कस देल देन, देवा कस देल देन, आस नाही दुनियेत, असा कसा रे अवधी, काय तुझी करामत. देवास कस म्हणा, आस कस घडल, कुठे जागेपणी तुले, असं सपान रे पडलं. रसिकांनो नमस्कार. डॉक्टर आनंद नाडकर्णी ह्यांच्या सह या ऊर्जा कट्ट्याचा समारोप मी आज बहिणाबाईंच्या ह्या कवितेनं केला. आणि खरोखर बहिणाबाईंनी जरी मनाला खाकसाचा दाणा म्हटलं असेल, तरी हे मन शोधणं, ते सापडणं, त्याचा नीट त्याला जपणं, त्याची मशागत करणं, हे काही वाटतं तितकं सोपं नाही. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी चांगुलपणाची चळवळ अर्थात मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी शाईक अभियान आणि प्रारंभचा ऊर्जा कट्टा घेऊन येणारे एक नवीन अतिथी. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री.